महोदय बोला. मंत्री महोदयांनी उत्तर दिले, थातून मात्र उत्तर आहे. ते अत्यंत हुशार मंत्री आहेत. त्यांना कुठला मुद्दा कुठे न्यायचा त्यांना उत्कृष्टपणे कळतं. गुगली टाकायमध्ये मास्टर आहेत, ते तरुण आहेत आणि आमच्या पक्षाचे सेकंड नंबरचे नेते आहेत. पण त्यांनी उत्तर त्यांना अधिकाऱ्यांनी काहीतरी त्यांची विसंगती ब्रीफिंग चुकीची केलेली आहे. अध्यक्ष महोदय 2012ला कोर्टामध्ये केस होती, मान्य. 2012 पासून 2024 पर्यंत हे अधिकारी असं बोलायला नाही पाहिजे. झोपले होते का हो? काय एसी मध्ये बसून फक्त मजा बघतात? हे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, IAS अधिकारी तिथे एसी मध्ये बसतात आणि इकडे निर्देश तोडतात. गरिबांची घरं तोडायचा हा न्याय कुठला आला अध्यक्ष महोदय? दुसरी महत्वाची गोष्ट हे तिथले जर डीम कन्व्हिन्स म्हणून आपलेच हे आपलं दालन आहे, हेच डीम कन्व्हिन्स म्हणून हे देतं. सर्व त्याचे पुरावे जमा करतात, ते इलेक्शनमध्ये नाव होतं, वोटिंग करतात, 67 पासून असणारे पुरावे आहेत आणि तरीसुद्धा त्यांच्या तोड करावी होते. आणि कोर्टाने आदेश काय दिले होते पालिकेने, अतिसुद्धा कधी काय ह्या परत कोर्टामध्ये गेला आणि ह्या अधिकाऱ्यांवर कंटेम्प्टची हे टाकली. आजपर्यंत मला सांगा या भारताच्या इतिहासात एकावर तरी अधिकार कंटेम्प्ट झाला का हो? पण नाही. आणि यांच्याशी संगनमत करून अध्यक्ष महोदय मला बोलू द्या, महत्वाचा प्रश्न आहे. तिथे 500 घरांचा प्रश्न आहे. आपण पॉइंटेड प्रश्न विचारा, उत्तर मिळेल असं नाही अध्यक्ष महोदय. आणि त्या विभागात असंच नाही, आणखीन बऱ्याच ठिकाणी अशा नोटीस दिलेल्या आहेत. जसं आपला अशा प्रत्येक ठिकाणी अशा नोटिसा दिलेल्या आहेत आणि ती लोक भीतीच्या वातावरणाखाली जगतायत. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती दिली, त्याविषयी आम्ही रात्री 12 वाजता भेटलो, त्यांनी तात्पुरती स्थगिती दिली, त्याबद्दल मी एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासूनचा आभारी आहे. पण ही जनतेसाठी जर कंटेम्प्टच्या भीतीने तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करता आणि तुझं प्रायव्हेट बाउन्सर घेऊन कारवाई करता आणि परत त्यांनी काय अध्यक्ष महोदय ऐका, हा महत्वाचा मुद्दा आहे. हिंदू धर्माचं मंदिर त्यांनी तिथे बंद करून टाकलं होतं आणि शेवटी पुरी जनता उतरली आणि त्या बाउन्सरना मारलं आणि ते हिंदू धर्माचं मंदिर खुलं केलं. म्हणजे केवढी दादागिरी विकासाची चालू आहे. हे कशासाठी चाललंय, कुणासाठी चाललंय? गरीब जनतेसाठी आपण आहोत की या विकासांची पायघडे घालण्यासाठी इथे बसलेले ते अधिकारी? त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाया, वरिष्ठ अधिकारी, खालच्या अधिकाऱ्यांचा त्यात काही दोष नाही. वरिष्ठ अधिकारी एवढे का घाबरले नाही, याची कारवाई का केली, ह्याची चौकशी त्यांच्यावर लावणार का आपण?